नमस्कार मित्रांनो, हा लॉग सगळ्यात महत्त्वपूर्ण दिवसाचा आहे, ते पण आपल्या शिवजयंतीचा आहे. चला बघूया लाव. मग प्रतीक काय म्हणतो? काहीच नाही. काहीच नाही म्हणजे आज राहुल सर 2 शब्द प्लीज. काही बोलायचं नाही मला सकाळी सकाळी. काय तुम्ही मशहूर राहुल सर, 2 शब्दवाले राहुल सर. अरे नाही आज बोला नेवरे साहेब. काय बोलता मग जनरल सेक्रेटरी. शिवजयंतीची तयारी आहे, अतिशय अशी उत्साहात तयारी चालू आहे. थोड्याच वेळात आपण प्रोग्रामला सुरुवात करणार आहोत आणि सिद्धार्थ सर तुमचा कॅमेरा थोडासा घाण दिसतोय, मला त्याला साफ करा. जय ऐश्वर्या. मग मॅम कसं वाटतं लास्ट जयंती तुमची? कॉलेजची लास्ट आहे ना? अजून 1 वर्ष करायचं का एक्सटेन्शन? पुढच्या वर्षी पण पीजीला येतो. दरवर्षी आम्ही शिवजयंतीला कशाला उगा गेले ना आज वाईट दिवस. शिवजयंतीला एकदम छान वाटतंय. हो का? कुठं पीजी करणार आहे? काय प्लॅन काय तुमचं? इथंच हाय कर. काय का? हॅलो. आज काय नंतर थोडं जास्त रे सांगा ना, मी घेऊन जाणार सगळे नंतर. स्माइल कर. निलेश संतोष पाटील आणि आज तानाजी मालुसरे बनून आलोय. मी गावे पवार. मी आज पोरी छेडणार आहोत. जिंदगी गेली छळण्यात. चल महाराज जयंतीने एवढे उशीर अरे कसं काय 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 रेडी व्हायला टाइम लागला ना. बापरे बापरे. त्याच्या कॅमेऱ्यामध्ये नो हे टाक. खूप मेहनत केली आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती, गणाश्वापती, भूपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती, अष्टवदान जागृत, अष्टप्रधान दैष्ठित, न्यायालंकार मंडित, क्षत्रिय कुलावतांस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, योगीराज, श्रीमंत, 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 श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. आणि लेझिम छान प्रकारे घडलेलं आहे. चला अजून पुढे बघू तर. हे आमचे सौरव नेरे सगळं गाईड करताना, प्रतीक बाजळ, राहुल सर, स्पेशलिस्ट. चला आता पुढे.
गुस्से से देख, इनको देख, देख मत बरं, मेरे बहीण लोक आहे. मग काय म्हणतात विश्व सुंदरीस? जाऊ दे, छान दिसत आहे आज, म्हणून काही बोलू शकत नाही. आज तू खरंच छान दिसते. हां अरे माझेच वांदे होते. हां मामा. जय शिवराय, जय शिवलाल, जय शिवराय. ओ माय गॉड. महाराज गणपती गणाश्वपती भूपती प्रजापती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान दीक्षित न्यायालंकार मंडित शस्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. जय भवानी, जय महादेव, धर्मवीर संभाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. तरीतं निखिल गदवन प्रौढदाभानिधीनं ॐ नमामि धन्वन्तरि आदिदेवं सुरासुरवन्दितं पादपद्मं. सगळ्यांनी उभा राहून आपले चप्पल काढून आरतीसाठी उभा राहावे. फोटो काढून मॅडम सुलभा आळणा आळणा आळ शिवाजीचा, सुलभा आळणा आळणा आळ शिवाजीचा. चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजा होता, चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजा होता. सुलभा आळणा आळणा आळ शिवाजीचा, सुलभा आळणा आळणा आळ शिवाजीचा. गड घालून त्याच्या पायी घुंगरवाळा, राज स्वरूपण डोई टोपण पाहून चुकतो ताळा. लिंग लोण उतराव्या लवकर हे रयतेचा राज शिवराय आला उधाराय दुःख उधाराय. प्रजेचा झाला प्रतिपाल, प्रजेचा झाला प्रतिपाल, प्रजेचा झाला प्रतिपाल. जयचा जुनाचे कृष्ण चाला रणनीतीचा हात मारा जी जी जी, रणनीतीचा हात मारा जी जी जी, रणनीतीचा हात मारा जी 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 जी. एकीकडे गनिमांची यवनी सत्तेची प्रचंड मनावर भीती असताना दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज आपला भगवा ध्वज घेऊन रयतेच्या रक्षणासाठी झटत होते. आणि म्हणून न्याय नीती अत्याचारापासून रक्षण करणारा राजा असं निर्दयच्या मनामध्ये हळूहळू सहानुभूतीची भावना निर्माण होऊ लागली. आणि अशा या परिस्थितीत काय प्रसंग घडला, काय चालका सहज मैदानी हाक निर्वाणी शुभ चाकानी.
व्याकुळ तो वृद्ध कापे थरथर, व्याकुळ तो वृद्ध कापे थरथर, व्याकुळ तो वृद्ध कापे थरथर. न्याय द्या म्हणे मला अगोदर, सांगा काय चुकले माझे आजवर, जी 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 सांगा काय चुकले माझे आजवर, जी जी सांगा काय चुकले माझे आजवर, जी 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 जी. महाराज आपल्या काही मावळ्यांना घेऊन राज्यामध्ये फेरफटका मारत असताना एक निर्वाणी हाक राजाच्या कानावर पडली, राजे थांबा, राजे थांबा. आणि ती हाक ऐकताच राजाने घोड्याची लगाम घेतली. दौडत असलेल्या घोड्याची गती मंदावली. आवाजाच्या दिशेने मागे वळून पाहिलं तर एक साठी उलटलेला घामाघूम झालेला एक वृद्ध राजाच्या दिशेने धावत येऊ लागला आणि जवळ येत असताना राजाचे पाय धरले आणि बोलू लागला, राजा राजा न्याय करा, राजा न्याय करा. राजा कुंपणाने शेत काढलं, राजा राखणदारांनी चोरी केली हो, राजा राखणदारांनी चोरी केली हो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत, सार्वभौम, सामर्थ्यशाली, स्वराज्य निर्मिती करून आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करणारे, कर्तव्यनिष्ठ राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा. या शिवजयंतीच्या सोहळ्यानिमित्त आम्ही BAMS फर्स्ट इयरचे विद्यार्थी शिवजन्माच्या या सोहळ्यानिमित्त शिवरायांचा शिवकाल व आजचा महाराष्ट्र, शिवरायांचा शिवकाल व आजचा महाराष्ट्र हे नाट्य सादर करीत आहोत. या नाट्याच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मातीच्या कणाकणात शिवचरित्र उगविणे आणि स्वराज्य रयतेच्या मनामनात शिवचरित्र जागविणे हाच आमचा उद्देश. माझी तुम्हा प्रेक्षक वर्गांना नम्रतेची विनंती आहे की आपण एका उत्तम प्रेक्षकाची जबाबदारी पार पाडावी. स्वराज्य जननी रणरागिनी युग पुरुष जन्मदाती राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांचा राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांचा. श्रीमंत 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा. सकाळी 8 हॅलो हॅलो श्रावणी, काय करतेस ग श्रावणी? अगं उद्या आपला पेपर आहे ना? हो ग, पण त्याला अगं आपल्याकडे अजून पूर्ण दिवस आहे. अरे तुझा अभ्यास झाला का मग? नाही ग, अजून काहीच नाही झाला, पण करता येईल ना, पूर्ण दिवस आहे अजून. चालतंय, कर ग मग, ठेवू का? हो हो चालतंय. बाय बाय. हो बाय. अरे यार 8 वाजले यार, मला 6 वाजता उठायचा प्लॅन होता, सगळा प्लॅन खराब झाला. मी काय करते आता, थोडा वेळ रील्स बघते, मग अभ्यास करते. रील बघता बघता परीक्षाही झाली आणि निकालही लागला. हाय सिद्धी. हाय श्रावणी, कशी आहे? चांगली आहे ग, बोल ना. अगं काल आपला रिझल्ट लागला, पाहिला का रिझल्ट तू? हो हो बघितला. आणि तुझे 2 विषय तर बॅक राहिले. अरे यार, 2 तरी विषय, त्यात काय अजून किती वेळ आहे आपल्याकडं, काढता येतील. चालते, हो. करू मग. हो कर. भेटू नंतर, बाय. हो, बाय. नुकतंच आपण बघितलं, आपल्या समोर आपणच सादर झाला आहोत. यावरून आपल्याला दिसून येतं की आपण आपल्या स्वतःच्या स्वप्नाप्रती किती प्रामाणिक आहोत, जे की खरंच आपण नाही आहोत इतके प्रामाणिक आपल्या स्वप्नाच्या प्रती. आणि जे आपण आता बघितलं याद्वारे नेमकं आपण नेमकं कुठं चुकत आहोत, काय करत आहोत हेच आपल्या लक्षात आलं. परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या स्वप्नाप्रती फार प्रामाणिक होते. वडिलांनी दिलेल्या राजमुद्रेतील प्रत्येक शब्द खरा सत्यात
उतरवण्यासाठी, अख्ख्या महाराष्ट्राच्या मातीला मुघलांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी, राजमाता जिजाऊंचं स्वतंत्र हिंदवी स्वराज्य निर्मितीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराज किती प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते, ते किती जाणीवपूर्वक होते ते आपण बघूया. स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य, जिथे प्रत्येक व्यक्ती स्वतंत्रपणे जगायचा अधिकार असेल, जिथे स्त्रियांना मान सन्मान मिळेल, जिथे आपण आपले सण मनमोकळेपणाने साजरा करू शकतो. शिवबा, तर असे नाही झाले तर प्रजेला तुमच्यातला आणि आदिलशाहमधला फरक कधीही समजणार नाही. साहेब, त्याची आम्हाला जाणीव आहे. स्वराज्यामध्ये सर्व समान असतील. इथे जाती, धर्म अशा कोणत्याही प्रकारचा भेदभाव राहणार नाही. आता तुमची परीक्षा सुरू झाली आहे शिवबा. परीक्षा ही स्वराज्य निर्मितीची. स्वराज्य निर्मिती हे खूप कठीण काम आहे. यासाठी तुम्हाला द्यायला आमच्याकडे नाही शस्त्र आहे व नाही धन, पण हो, आम्ही तुम्हाला जे देऊ शकतो म्हणजेच त्या निर्दोष व्यक्तींनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे त्यांचे त्यागाचे प्रतीक म्हणजे हा भगवा झेंडा. साहेब, आम्ही तुम्हाला वचन देतो की हा भगवा आम्ही एवढ्या उंच शिखरावर फडकू की हा फक्त सह्याद्रीमध्येच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानात दिसून येईल. ज्या प्रकारे भगवान रामनी आपल्या वडिलांचे वचनाचे मान ठेवून 14 वर्षाचा वनवास स्वीकारला, मला खात्री आहे शिवबा, तुम्ही पण या हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीवर त्या वचनावर ठाम राहाल. हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा आहे. जय भवानी, जय शिवाजी. ओम नमो पार्वती पते हर हर. आपले राजे मातेला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी निघाले. सोबतीस आई तुळजा भवानीचा आशीर्वाद, मासाहेबांचा विश्वास, साऱ्या विश्वाला बंद होणारी अशी वडिलांची राजमुद्रा आणि सोबत मावळा असा की ज्याच्या अंगी लोभ नाही, स्वार्थ नाही, होती ती केवळ स्वराज्य उभारणी, आपल्या राजासाठी स्वतःचा देह दान करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि सोबतीस प्रचंड असा आत्मविश्वास घेऊन अगदी बालवयात शिवरायांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्याचा पाया रचला आणि रयतेचे अखंड असे हिंदवी स्वराज्य स्थापन केले, जे आजही वटवृक्षाप्रमाणे बहरत चालले आहे. मात्र राज्यांचे हे हिंदवी स्वराज्य पुढे नेण्यासाठी आपली पिढी, आपण कुठे चुकत आहोत, आपण कोणत्या दिशेने चाललो आहोत हे आपण बघूयात. या दृश्याद्वारे काही ठळकच मुद्दे आपल्या निदर्शनात येतात. खरंच आपल्यापैकी खूप कमी जणांना माहिती असेल या प्रश्नाचे उत्तर, आणि खरोखरच आपल्या पूर्वजांनी दिलेला सांस्कृतिक वारसा जपणे, त्याला तितक्याच आदराने अंमलात आणणे आणि त्याची माहिती असणे, जी की आपल्यापैकी कुणालाच नाही आहे. तर का नाही? कारण आजच्या सिनेमॅटिक युगात सुरू असलेल्या निरर्थक हसव्या गोष्टींनी आपल्याला इतकं बिझी करून ठेवलंय की आपण खरंच आपला सांस्कृतिक वारसा, त्याचं महत्त्वच विसरून चाललोय. आपण स्वतःच आपल्या ग्रंथाचा धर्माचा सन्मान करण्यात कमी अपुरे पडत आहोत. परंतु आपले राजे हे फक्त आपल्याच नाही तर प्रत्येक धर्माचा, त्याशी निगडीत प्रत्येक बाबीचा मनापासून सन्मान करायचे. धर्मवादामध्ये खरंच आपण इतकं गुंतून गेलो आहोत ना की आपल्याला भानच नाही राहिलं आपले राजे काय होती, त्यांची शिकवण काय होती. प्रत्येक धर्म समान ही राजांची शिकवण आपण आता बघूयात. साहेब, तोरणा किल्ल्यावर भगवा फडकून आपल्या स्वराज्य निर्मितीची पहिली पायरी चढल्या गेली आहे. आदिलशाहीचा अंत करून तुम्ही प्रजेला न्याय द्यायचे काम पार पाडले आहेत बाबा. हे केवळ आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने शक्य होत आहे मासाहेब. थांबा मावळे. मुजरा स्वीकाराव राजे. हे काही शस्त्र आणि सामान तोरणा गडावर सापडले आहेत.
हा धर्मग्रंथ दिव्य कुराण. सुभेदार, युद्ध असो या युद्धाच्या रणनीतीचे कार्य, पण आपल्या कार्यपद्धतीमध्ये कोणताच धर्म आणि पंथाला ठेच पोहोचणार नाही याची काळजी बाळगा. ज्या प्रकारे मंदिर त्या प्रकारे मस्जिदचा पण आदर केला गेला पाहिजे. महाराज फक्त मराठींचे होते किंवा महाराज फक्त हिंदू धर्माचे होते, त्यांना जागवणारा सिंह होता हा. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रत्येक धर्माचा, प्रत्येक ग्रंथाचा फक्त आणि फक्त सन्मान केला, तेव्हा आपल्याला काहीच अधिकार नाही की आपण जातीभेद करावा. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांची फिलॉसॉफी फार सटीक आणि सरळ होती. जो स्वराज्याशी वफादार तो आपला, आणि जो गद्दार तो स्वराज्याचा शत्रू, मग तो कोणत्याही जातीचा वा धर्माचा असो. महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यात प्रत्येकानं एकजुटीनं राहावं, प्रत्येक धर्माचा, प्रत्येक ग्रंथाचा सन्मान व्हावा, हेच आम्ही इथे सांगू इच्छितो. यापुढे आपण करत असलेला स्त्रियांचा आदर, जो की आपल्या वागण्यातून खरोखरच दिसून येत नाही, तो बघूयात. आज 19 फेब्रुवारी काय डीजे वगैरे लावू की आपण? अरे भाई, रॅली काढायची आपल्याला, काय गोष्ट करतोय? खरंच अंगावर शहारी येतील अशा कित्येक निंदनीय घटना रोज आपल्या आजूबाजूला घडत असतात. हे जरी एक नाटकाद्वारे तात्पुरतं दाखवत असलो तरी पण खऱ्या समाजातही हे नेहमी सुरूच असतं. यावर काही लोकांचं म्हणणं आहे की शिवाजी महाराजांच्या काळातील कायदे हवे, पण मूळ प्रश्न हा की कायदा तर नंतरची गोष्ट आहे ना, गुन्हा घडून गेल्यानंतरची. पण आधी हे गुन्हे घडतच का आहेत? कुठे गेले या मातीचे संस्कार? आपल्या शिवरायांची भूमी आहे ही, या भूमीत तरुणांचं काय सुरू आहे? महाराजांच्या आदर्शाचे आचरण करायचे असते, त्यासाठी दाढी वगैरे वाढवण्याची खरोखरच गरज नाही आहे. असे करून आपण आपल्या आदर्शांची प्रतिमा मलिन करत असतो. महाराजांचे विचार आपल्या आयुष्यात आचरण करण्यासाठी जर आपली पात्रता असेल तर फॅशनला वगैरे विरोध नाही, मात्र फुकट स्टाईल मारून आपण आपल्या आदर्शाचा अपमानच करीत आहोत. याचं भान नसणे म्हणजे वेडेपणा, आणि दुर्दैवाने ह्या वेडेपणाचं प्रमाण वाढतच चाललं आहे. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे स्त्रियांचं अपमानाचं प्रमाणही वाढत चाललं आहे, अशा काही वाढत चाललं आहे. यासाठी काही करता येऊ शकणार नाही का? या अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपण पुढचा सीन बघूया. महाराज, उद्या लाल महालामध्ये शाहिस्त खानाने कव्वालीचा जश्न ठेवला आहे. ही माहिती शाहिस्त खानाने स्वतः आमच्या समोर सांगितली आहे. आता हा खानाचा हलगर्जीपणा समजायचा की घमंड? शाहिस्त खानाचा हाच घमंड उतरून शाहिस्त खानाला लाल महालाच्या खाली उतरवण्याची वेळ आली आहे. उद्याच कव्वालीचा जश्न शाहिस्त खानाच्या आयुष्यातील शेवटचा जश्न असेल. शिवबा, अखंड सावधान राहा. शाहिस्त खानाला पराजय करून दिल्लीचा तख्त मिळवा. यशस्वी भव. भाईजान, शिवाजी ने ठीक नहीं किया भाईजान. लगता है उसने मेरी बच्ची को भी अगवा कर लिया. शिवाजी को इस गुस्ताखी का जुर्माना बहुत महंगा पड़ेगा. पता नहीं कहाँ होगी मेरी बच्ची. बेशक शिवाजी अपने दुश्मनों पर रहम नहीं करता, लेकिन उसकी तहजीब और औरतों के लिए इज्जत पर कोई सवाल नहीं कर सकता. स्त्री माते समान, ज्या गुणामुळे आपले लोकच काय पण शत्रूही शाहिस्ते खानासारखे मुघलही शिवरायांसमोर मान झुकवत होते, तो म्हणजे शिवराय करतात तो स्त्रियांचा सन्मान. आजूबाजूला घडणाऱ्या अशा घटना पाहिल्या की शिवरायांच्या विचारांची, शिवरायांच्या धोरणाची कधी नव्हे इतकी गरज असल्याचे आज जाणवते. कारण शिवरायांच्या शिवशाहीत महिला जितक्या सुरक्षित होत्या तितक्या त्या कोणत्याच काळात नव्हत्या आणि आजही नाही आहेत. स्त्रियांच्या बाबतीत होणारे अत्याचार, अपराध पाहिले की एकच प्रश्न पडतो की शिवरायांचे विचार ज्या मातीत रुजले तिथे असे जघन्य अपराध कसे होत आहेत? महिलांचा अनादर म्हणजे शूरपणा वाटणारे महामूर्ख आहेत. परंतु परस्त्री माते समान मानणारा व शत्रूंच्या स्त्रियांना देखील सन्मान देणारा युग पुरुष म्हणून शिवरायांची आज इतिहासात नोंद आहे. या पुढचा मैत्रीचा सीन आपण बघूयात. हॅपी बर्थडे. थँक्यू. हॅपी बर्थडे प्रसाद. थँक्यू. मग पार्टीचं कसं काय? पार्टी तर द्यावीच लागेल. अरे भाई, देवी पार्टी आपला मित्र आहे.
क्लबला जायचं आपल्याला. इथेच न्यू क्लब ओपन झालाय, तिथे जाऊयात का आपण? अरे मी क्लबमध्ये वगैरे जात नाही, ड्रिंक पण करत नाही. आपण आणखी कुठे जाऊयात ना? हीच आपली मैत्री आहे. क्लबला तर जायलाच पाहिजे आपण. अरे मी आई बाबांना ग्रुप स्टडीच्या नावाने खोटं सांगून आले, तू नाही म्हणतोयस? बरं ठीक आहे, जाऊया आपण क्लबला. आज संध्याकाळी भेटू मग. हो संध्याकाळी 7 वाजता नक्की भेटू. आजच्या सद्यस्थितीत सर्वात जास्त प्रभाव हा आपल्या संगतीचाच होतो. तेव्हा मित्र हा फक्त साथी नाही तर सारथी असावा. कारण आपल्यामधले दुर्गुण व चांगल्या गुणांना व दुर्गुणांना आपला मित्र कारणीभूत असतो. मित्र असा निवडावा जो प्रत्येक वेळी खांद्यावर हात ठेवून आत्मविश्वास वाढवेल, जो स्वतःही वाईट संगतीस नसेल व आपल्यालाही त्यापासून दूर ठेवेल, जो आपली चूक दाखवेल, वेळोवेळी जिंकल्यावर पाठीवर कौतुकाची थापही देईल, न की आपल्याला व्यसनी वगैरे बनवेल, तसा मित्र असावा सोबत. आता यानंतर वीर शिवराय व तानाजी यांची मैत्री दर्शवणारा सीन आपण बघूया. आपले शौर्य निष्ठा यांच्यासह आपले बलिदान देऊन स्वराज्याचा पाया बळकट करणारे नरवीर म्हणजे तानाजी मालुसरे. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. स्वराज्यासाठी जिजाबाईच्या इच्छेखातर कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी श्रीमंत छत्रपती महाराजांनी तानाजी मालुसरेंना दिली होती. स्वतंत्र स्वराज्य निर्मितीसाठी तानाजींनी आपल्या प्राणाचीही तमा न बाळगता शिवरायांची साथ दिली. तिथे झालेल्या अटीतटीच्या लढाईत तानाजींना त्यांच्या प्राणाची आहुती द्यावी लागली. असे वीर तानाजी होऊन गेले. अशा या वीर तानाजींच्या चरणी माझा कोटी कोटी प्रणाम. तानाजी हे शिवरायांचे मित्र होते, पण आज आपण बघत आहोत की आपण आपल्याच व्यक्तीला मित्राला दिलेलं वचन किती सहजपणे मोडतो, किती त्यांचा पाठीमागे अनादर करतो. आम्ही तर हेच सांगू इच्छितो की आपल्या मित्राला प्रत्येक परिस्थितीत मदत करा. जर तुम्ही त्यांच्या सुखात सहभागी असाल तर त्यांच्या दुःखाचेही वाटेकरी व्हा. असा हा शेवटचा सीन दाखवून आमचं नाट्य संपलं. खरं तर जेव्हा या नाटकाचा आम्ही विचार करत होतो ना, तेव्हा महाराजांविषयी किती सांगावं आणि काय सांगावं असे प्रश्न मनात येत होते. एखादी व्यक्ती आपल्या कार्यकाळात किती अफाट कर्तृत्व दाखवू शकते, 18 पगड जातींना सोबत घेऊन कसं राज्य निर्माण करू शकते आणि कशाचीही तमा न बाळगता फक्त आणि फक्त आपल्या स्वराज्याच्या मातीसाठी जीवाचं रान करू शकते. या आणि अशा कित्येक गोष्टींची सांगड म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज. आमच्या या शिवरायांचा शिवकालवा आजचा महाराष्ट्र या नाट्याद्वारे आम्ही सर्वांनी मिळून फक्त राजांनी अपेक्षित केलेला महाराष्ट्र व आपला आजचा महाराष्ट्र यातील भेद वेगळेपणा दाखवण्याचा हा छोटासा प्रयत्न होता. तसेच स्वराज्याच्या कणाकणात शिवरायांचं शिवचरित्र जागवणे हा आमचा छोटासा प्रयत्न. यदर्थी संशयो नाही, देव मस्तकी धरावा, अवगा हलकल्लोळ करावा, मुलुख बडवावा की बुडवावा, धर्म संस्थापनेसाठी. राज्यस्तरीय मार्शल आर्ट स्पर्धेमध्ये आपल्या कॉलेजचा फायनल इयरचा विद्यार्थी सिद्धार्थ आठवडे यांनी सिल्वर मेडल हासिल केलेले आहे. त्यासाठी एक जोरदार टाळ्या होऊन जातात. तर मी आपल्या प्रिन्सिपल मॅडम रमिता मॅडम यांना विनंती करतो की त्याला मेडल देऊन त्याचा सत्कार करावा. शिंदे सर, भालेराव सर यांनाही विनंती करतो की स्टेजवर. सरर होलिका जले शत्रु राहु में मिले हमने, जब जब शमशीरें तानी है माहे भवानी, हम सब मस्त मावड़े बड़े खुददार हैं, अब हर एक दिन स्वराज का त्योहार है. त्याच गोड आहे आम्ही नाही. तुम्ही जास्तच गोड आहे ना. बरं मला ते जास्त व्हिडिओ दिसले डन्सर आणि याच्या नंतर चमके सितारे देखो हमारे शत्रु तो सारे हारे, जय हो. हम वो सिपाही जो है सदा ही रूप शिवा का धारे, जय हो. हे आज शिवा हर दिशा में शिवा आज क्या हुआ है.
शाहिस्तेखानसोबत नाचून खूप छान वाटलं. चला आता मी तुमचा निरोप घेतो. भेटूया पुढच्या ब्लॉगला. सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा, लाईक्स करा. थँक्यू एव्हरीवन. जय महाराष्ट्र, जय शिवराय.